आणि सुरुवातीलाच बातमी अजित पवारांसंदर्भात। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी FIR दाखल करण्यासाठी आमदार रोहित पवार आज बारामती तालुका पोलीस स्टेशनला जाणार आहेत। पोलीस स्टेशन बाहेर बारामतीकरांनी आता मोठी गर्दी केली आहे। दरम्यान या प्रकरणी मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकर यांनी FIR दाखल करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र पोलिसांनी FIR नोंदवून घेण्यास नकार दिला होता। यावरून पोलीस आणि रोहित पवारांमध्ये वाद झाला होता। तर आज ते बारामतीत दाखल होणार आहेत। रोहित पवार आणि अमोल मिटकर हे बारामतीमध्ये FIR नोंदवणार आहेत। बारामतीच्या पोलीस स्टेशन बाहेर बारामतीकरांनी अजितदादांना न्याय मिळावा यासाठी गर्दी केली आहे। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड थेट बारामतीतून आपल्याला अपडेट्स देणार आहेत। सागर, काय अपडेट्स आहेत, काय माहिती आहे पुढची? नक्की आपण जर पाहिलं तर मी आता बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे आणि बारामतीकर जे आहेत ते पोलीस स्टेशनमध्येही बॅनर घेऊन आता दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर वकिलांची एक फौज जी आहे ती या ठिकाणी दाखल झाली आहे। काय त्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत। अनेक वकील लोक जे आहेत तेही आता या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत आणि सर्वांची मागणी आहे की या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा। सगळ्या मागण्या आहेत। जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी सुरू असताना पाहायला मिळते। जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी बारामतीकर जे आहेत ते आतमध्ये जातात। तपास यंत्रणा लवकरात लवकर व्हावी। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची इच्छा आहे। आपल्या बारामतीचा भाग गेलेला आहे आणि महाराष्ट्राचा दुर्दैव आहे। महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारने दादांना न्याय मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे ही बोलायला सुद्धा आम्हाला लाज वाटते, कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असून आम्हाला न्याय मिळत नाही। हे दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं आहे। फक्त आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आमचा वाघ गेलाय, आम्हाला दुःख खूप झालेलं आहे। दादांनी अनेक लोकांना न्याय दिला, त्यांना न्याय मिळवण्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरायला लागते। दादांना आमची चोकांतिका आहे, न्याय मिळवण्यासाठी आम्हाला इतकं झटावं लागतंय। आमचा श्वास गेलाय, आमचा अभिमान गेलाय, आमचं बारामतीचे शान आणबान सगळं गेलेलं आहे, सगळं हरवून बसलेलं आहे आम्ही आणि आम्हाला न्यायासाठी इतकं झटावं लागतंय ही दुर्दैवी आहे घटना। नक्की आपण जर पाहिलं तर अनेक महिला ज्या आहेत त्या यामध्ये दाखल झाल्यात। ज्या दादांनी अनेक लोकांना न्याय दिला त्यांना न्याय मिळण्यासाठी तुम्ही आता रस्त्यावर उतरलाय। हो ना, दादांना आज न्याय मिळालाच पाहिजे। काय वाटतं? आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे। सगळे उतरले, हो, न्याय हा मिळालाच पाहिजे। न्याय मिळाला पाहिजे असं सगळं काम। न्याय मिळालाच पाहिजे। आज जी अवस्था झाली न्याय व्यवस्थेला सुद्धा धारेवर धरायला आम्हाला मजबूरच आहे आम्ही, कारण जी आज दादांच्या बाबतीत घडलंय एवढं होऊन सुद्धा आणि आम्ही बारामतीकर म्हणून आम्ही रोहित दादा सोबत आहे राहणार आणि दादांना न्याय मिळालाच पाहिजे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महिला असतील, त्याचबरोबर बारामतीकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। दादांनी अनेक लोकांना न्याय दिला, मात्र त्यांना न्याय मिळण्यासाठी बारामतीकर एकवटलेत। ही शोकांतिका दुर्दैव आहे महाराष्ट्राचं म्हणायचं। दादांनी ज्या माणसाने अख्ख्या महाराष्ट्राला न्याय दिला त्या माणसाला आज न्यायासाठी झगडावं लागतंय। ही आमच्यासाठी नाही, तमाम बारामतीकर आणि तमाम महाराष्ट्रासाठी ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आज जर दादाच्या ऐवजी दुसरा कोण जर नेता तिथं असता तर आज दादांनी काय केलं असतं, दादा कसे वागले असते